मध्यरात्रीची भीषण आग, शेतकऱ्याचा गोठा जळून खाक, पारद गाव हादरले, बैलाचा मृत्यू, लाखोंचे नुकसान. मूर्तिजापूर तालुक्यातील पारद गावात मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत एका शेतकऱ्याच्या गोठ्याचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत एक बैल होरपळून मृत्युमुखी पडला असून अंदाजे 2.5 ते 3 लाखांचे साहित्य जळून नष्ट झाले आहे. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पारद येथील शेतकरी बजरंग सुधाकर तायडे यांच्या गावाबाहेरील गोठ्याला 14 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या 1 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आग लक्षात येताच कुटुंबीय व ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केले. गोठ्यातील 2 बैल, एक गाय व एक वासरू यापैकी एक बैल गंभीर भाजल्याने जागीच मृत्यू, दुसरा बैल ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढला. गायीला किरकोळ दुखापत. मृत बैलाची किंमत सुमारे 50,000 असल्याचे सांगण्यात येत आहे. शेती साहित्य जळून खाक. या आगीत गोठ्यातील चारा, पाण्याची मोटार, स्प्रिंकल यंत्रणा, पाईप, लाकडी साहित्य तसेच इतर शेतीसाठी लागणारे साहित्य पूर्णतः जळून नष्ट झाले आहे. एकूण नुकसान लाखोंच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण अस्पष्ट, पंचनामा होणार. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करण्यात येणार आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून ग्रामस्थांकडून सहानुभूती व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया न्यूज R7, मूर्तिजापूर.